जय जय रघुवीर समर्थ. शुभा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो, सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि चिंतनाला आपण सुरुवात करूया. आज सज्जनगडावर प्रचंड पाऊस पडतो आहे आणि संपूर्ण ढग आलेले आहेत. विजा खूप कडकडत आहेत आणि पावसाळ्यासारखं वातावरण झालेलं आहे. म्हणजे वळीवाचा पाऊस आहे की प्रत्यक्ष पाऊस आहे हे कळत नाही आहे. सगळे पन्हाळी ज्या आहेत त्या भरून वाहत आहेत. त्यामुळे सांगायचा मुद्दा काय आहे, वातावरण इतकं थंड झालं की बर्फासारखं पाणी पाईपलाईनमधनं बाहेर पडतं आहे. आता हे सांगायचा मुद्दा म्हणजे नेट कदाचित डिस्कनेक्ट होऊ शकतं, तर थोडी सूचना देऊन ठेवतो. झालं तर मी लगेच प्रयत्न करतो दुसरीकडनं कुठून तरी नेट घेऊन यायचं. आपण पंचसमासी यापैकी दुसरा समास आपण बघतो आहे आणि कालपर्यंत आपल्या 13 ओव्या झाल्यात. आज 14वी ओवी आपल्याला बघायची. आपल्याला स्क्रीनवर ती ओवी दिसते. आता ऐसे जे अज्ञान तयासी निरसी ते ज्ञान, तया ज्ञानाचे लक्षण ऐक सांगतो. आता ऐसे जे अज्ञान तयासी निरसी ते ज्ञान, तया ज्ञानाचे लक्षण ऐक सांगतो. आपण काल अज्ञान बघितलं. गंमत आहे, अज्ञान बघितलं म्हणजे आपल्या नित्य अनुभवाचं आहे ते. खरं तर आपण त्यातच आहोत, पण समर्थाने ज्याच्यात आपण आहोत ते आपल्याला समजावून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. किती गमतीशीर गोष्ट आहे. समर्थ म्हणतात, येवम चुकवून आत्मज्ञान दृढ धरिले विषय ध्यान, या नाव जाणावे अज्ञान. अज्ञान म्हणजे काय, विषयांच्या ठिकाणी ध्यान. आणि विषयांच्या ठिकाणी ध्यानातनं प्रतीत काय करायचं आहे, तर मी देह आहे, मी ह्या देहाला माझं मानणे आणि ह्या देहाच्या अनुषंगाने जे जे देहाबरोबर आहे ते सगळं आपलं मानणे. अहम आणि मम ह्या दोन्ही गोष्टी, हे सगळं मिळून अज्ञान आहे. कारण अज्ञान का, त्यातनं मला दुःखाची प्राप्ती होते, क्षणिक सुखाची प्राप्ती होते. जे क्षणिक सुख त्याच्यातलं नसून केवळ माझ्या चित्ताची स्थिरतेमधनं निर्माण झालेलं असतं, पण तरी आपल्याला त्यात आहे असं वाटतं. आणि ह्या सगळ्या गोळाबेरीजला अज्ञान म्हणतात. अज्ञानाचा परिणाम काय होतो, जन्म मरणाचे फेरे. मी दुःखच भोगत राहतो आणि अखंड ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये गुंतलेला असतो. आणि असे माझे किती जन्म गेलेत कोणास ठाऊक, एन नंबर ऑफ, म्हणजे त्याला गणती नाही. इतक्या सगळ्या जन्माच्या ह्या चक्रातून मी बाहेरच पडत नाही आणि जन्मचक्रातून बाहेर पडत नाही. ह्याचा अर्थ सतत मी दुःख भोगतोय आणि मला हवंय सुख आणि समाधान. आणि त्यामुळे होतं आहे काय, बरोबर उलटं होतं आहे. आता जे उलटं होतं आहे त्याला सुलटं करायचं आहे. आणि सगळा खटाटोप, सगळा प्रयत्न हा त्या उलट्या झालेलं सुलटं करण्यासाठीचा आहे. म्हणून आता समर्थ इथे म्हणतात, तो आता ऐसे जे अज्ञान, जे अज्ञान म्हणजे काय हे सगळं सांगितलेलं, जे अज्ञान तयासी निरसी त्याला निराश करतं ते ज्ञान. तया ज्ञानाचे लक्षण ऐक, त्या ज्ञानाचं लक्षण मी आता सांगतो. त्या जे असं अज्ञान आहे त्याला निराश करतं, त्याला नाहीसं करतं. म्हणजे त्याला एक छान उदाहरण दिलं जातं वेदांतामध्ये की गुहेमध्ये अंधार आहे आणि हा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा, मशाल, आपण दिवा धरू. दिव्याचा किंवा सूर्यकिरणाचा एक झोत तेवढा पुरतो. लाखो वर्षांचा अंधार एका क्षणात नाहीसा होतो. त्याला लाख वर्ष लागत नाहीत उरलेलं अज्ञान नाहीसं करायला. 1,00,000 वर्ष पुढे आता सूर्यकिरण आत चालला आहे आणि सावकाश सावकाश अंधार बाहेर काढतोय, अशातली क्रिया नाही. लाखो वर्षांचा जरी अंधार असला गुहेमध्ये, एका क्षणात सूर्यकिरण येता क्षणी तो नाहीसा होऊन जातो. त्या क्षणी, ज्या क्षणी सूर्यकिरण आत त्या क्षणी नाहीसा. तेच आपल्या अज्ञानाचं आहे. आपण दिव्याचं उदाहरण घेतलं तर दिवा लावल्या लावल्या प्रकाश पडतो. आता दिवा लावणं ही क्रिया बघा, आपण त्याचा विचार केला. दिवा लावताना मी काय करतो, मी आता काड्या पेटीने दिवा लावतोय किंवा दुसऱ्या दिव्याने मी दिवा लावतोय. खरं सांगू का, तर त्या दिव्या लावण्याच्या क्रियेमध्ये, तो दिव्या लागण्याच्या क्रियेमध्ये, लावण्यापेक्षा लागण्याच्या क्रियेमध्ये मी काहीही करत नाही. तुम्ही म्हणाल असं कसं,
दिवा लावण्याची क्रिया मी करतो, पण लागण्याच्या क्रियेमध्ये मात्र माझा काडीमात्र सहभाग नसतो. समजा मी ज्योत असेल, ती ज्योत त्या वातीच्या जवळ आणतो आणि त्याच्याजवळ ठेवतो चिकटून आणि तो दिवा पेटतो. माझ्या ठिकाणची असणारी, माझ्या हातात असणारी ज्योत त्या ज्योतीला पेटवते. दीप से दीप जलाव म्हणजे होतं काय, केवळ आणि केवळ त्या ज्योतीच्या प्रादुर्भावाने, त्या ज्योतीच्या संपर्काने, त्या ज्योतीच्या संगतीने ती दुसरी ज्योत पेटते. मी ती ज्योत पेटवत नाही. मी करतो काय, एका ज्योतीला दुसऱ्या ज्योतीच्या लागण्याच्या त्या वातीच्या जवळ फक्त आणून स्थिर ठेवतो. एक्झॅक्टली हेच साधन आहे. मी प्रत्यक्ष मला अज्ञान किंवा ज्ञान पेटणे ही क्रिया सद्गुरूंच्या कृपेनेच होण्यासारखी आहे. आवश्यकता आहे त्या ज्ञानप्रधान, ज्ञानप्रकाश, त्या ज्ञानरूप सद्गुरूंच्या ज्योतीच्या जवळ मी जाऊन स्थिरावणे, की त्यांच्या प्रकाशातनं, त्यांच्या ज्योतीतून हा दिवा आपणहून पेटणार आहे. मला वेगळं काहीच करायचं नाही आहे, मी स्थिर राहायचं आहे. एक्झॅक्टली ती क्रिया होते. आणि मग ते कसं घडतं ते समर्थ आपल्याला पुढल्या ओळीत सांगता येते. त्या ज्ञानाचे लक्षण, त्या ज्ञानाचं लक्षण काय आहे ऐक, सांगतो. आता मी तुला सांगतो ते सावधपणाने ऐक, कारण आत्तापर्यंत मी तुला अज्ञान सांगितलं. आता अज्ञानाच्या बरोबर उलट जे ज्ञान आहे, अज्ञानाच्या बरोबर सगळे विपरीत असणाऱ्या ज्या गोष्टी म्हणजेच सुखाच्या, त्या ज्ञानाचे लक्षणं मी तुला आता सांगतो. ती पुढची ओवी आपल्याला स्क्रीनवर दिसते. तो मी आत्मा ऐसे जाणीजे, तया नाव ज्ञान बोलीजे. हे ज्ञान झाली या सहजे, अज्ञान कैसे. तो मी आत्मा ऐसे जाणीजे, तया नाव ज्ञान बोलीजे. हे ज्ञान झाली या सहजे, अज्ञान कैसे. तो मी आत्मा ऐसे जाणीजे, तो आत्मा मी आहे. तत्वमसी 4 महावाक्य, त्यापैकी गुरु उपदेश देतात. प्रज्ञानम ब्रह्म हे माझा अनुभव. गुरु उपदेश देतात तत्वमसी, ते तूच आहेस. तो मी आत्मा ऐसे जाणीजे, ते आत्मा, तो आत्मा मी आहे असं जाणणे. तया नाव ज्ञान बोलीजे. ज्ञानाची व्याख्या, आत्मज्ञान म्हणजे आत्मा काय आहे आणि मी तो आत्मा आहे. आत्मा काय आहे हे पहिल्यांदा नुसतंच जाणलं जातं शब्दाच्या आधाराने, आणि ते जे जाणलं मी शब्दाच्या आधाराने ते गुरुकृपेने मला अनुभवाला येणं म्हणजे ज्ञान. त्याला म्हणायचं आत्मज्ञान. म्हणजे प्रत्यक्ष जोपर्यंत माझ्या अनुभवाच्या पातळीवर येत नाही तोपर्यंत मी अज्ञानाच्याच ह्याच्यात असतो. समर्थांनी हे उदाहरण दिलंय की अजन्मा तो मी असं म्हणत असतो, आणि त्या समर्थ म्हणतात तेणे तुझी स्वप्न उर्मी गेलीच नाही. म्हणजे मी जागा झालोय, मला आत्मज्ञान झालंय असं जे मी बडबडतोय याचा अर्थ मी स्वप्नामध्येच मी जागा झालोय असं बडबडण्यासारखं आहे. तुम्ही म्हणाल म्हणजे काय बरं. म्हणजे मी अजून झोपलेलो आहे आणि स्वप्नामध्ये मी झोपेतनं उठलोय, ती अवस्था कशी होईल बरं. ते हे शब्दज्ञानाच्या आधाराने जाणल्याचं जे आहे प्रकार तो तसा आहे. म्हणून समर्थ म्हणतात तरी तेणे तुझी स्वप्न उर्मी गेलीच नाही. अजून स्वप्नाची उर्मीच गेलेली नाही. ती जाण्यासाठी म्हणून त्या आत्मज्ञानाचा प्रत्यक्ष मला अनुभव येणे किंवा तो मी आत्मा आहे हे कळणे. जितकं आपल्याला दृढ आत्ता मी देह आहे असं वाटतंय, तितकंच दृढ मी आत्मा आहे हे स्थिरावलं झालं का. एवढाच मुद्दा असतो. फरक इथेच घडतो. तुम्ही म्हणाल मग एवढी सगळी साधना, हो ती सगळी साधनेचा जो आबाळ गोबाळा सगळा जो प्रकार आहे तो एवढ्यासाठी आहे. समर्थ एका ठिकाणी म्हणतात ते शब्द सांडून मैसला, तो मौनी म्हणावा भला. योगाभ्यासाचा गलबला या कारणे. सोहम सोहम ऐसे शब्द होती, ते शब्द सांडोनी बैसला, तो मौनी म्हणावा भला. ते सोहम, ते मी आहे, हे सुद्धा जिथे मूर्त आणि मग ते होतं ते ज्ञान. ते शब्द सांडून बैसला, तो मौनी म्हणावा भला. योगाभ्यासाचा सगळा गलबला या कारणे. ह्यासाठी तो योगाभ्यास. योगाभ्यास म्हणा, इथे योगाचा संबंध आला म्हणून समर्थने योगाभ्यास. मग तो भक्ती असो, ज्ञान असो, तिन्ही गोष्टीतनं मी प्रत्यक्ष मुरणी. तो मी आत्मा ऐसे जाणीजे, तया नाव ज्ञान बोलीजे. हे ज्ञान झाली या सहजे, अज्ञान कैसे. एकदा का ते ज्ञान झालं की मग अज्ञान असणार नाही. मी एकदा जागा झालो
की मग मला स्वप्नातलं काही भय वाटणार नाही आणि स्वप्नाला अस्तित्व असणार नाही. दोन गोष्टी होतात. स्वप्नामध्ये मला भय झालेलं आहे, त्या भयाचा निराश होतो. आणि दुसरा मुद्दा, ते स्वप्नाला अस्तित्व संपतं, स्वप्नाची स्मृती राहते, अस्तित्व संपून जातं. एक्झॅक्टली तसंच होतं. मला एकदा का ते ज्ञान झालं, मी कोण हे एकदा कळलं, म्हणजेच ते ज्ञान झालं, की मग हे सगळं विश्व हे माईक आहे हे कळतं. ते त्याच्यानंतर कळतं. आधी आपल्याला पटलेलं असतं शब्दाने, ते अनुभवाच्या पातळीवर नंतर येतं. हे खरंच मिथ्या आहे. आणि मग ह्याचं भय नाहीसं होतं. आत्ता मी इनसिक्युअर फील करतो, ते मी सिक्युरिटीमध्ये जातो, एवढा फरक होतो. तो मी आत्मा ऐसे जाणीजे, तया नाव ज्ञान बोलीजे. हे ज्ञान झाली सहजे, अज्ञान कैसे. मग अज्ञान येणार कुठून? कारण एकदा का ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अज्ञान परत शिवत नाही. एकदा का तो सूर्यकिरण आत आला, एकदा का दिवा लागला त्या गुहेमध्ये, की नंतर अंधार येण्याचा संबंधच संपून जातो. तसं ते आहे. याच्यानंतर पुढल्या ओवी समर्थ म्हणतात, आत्मा पावावयाची खूण. आपल्याला स्क्रीनवर दिसते. आत्मा पावावयाची खूण, आधी पहावे मी कोण. आपणास शोधिता पूर्ण समाधान बाणी. आत्मा पावावयाची खूण, आधी पहावे मी कोण. आपणास शोधिता पूर्ण समाधान बाणी. आत्मा पावावयाची खूण, आत्मा मिळवण्यासाठीची खूण, आत्मा मिळवण्याचा रस्ता, आत्मा मिळवायचा कसा, त्याची एक गुरुकिल्ली जणू काही ही समर्थ इथे सांगतायत. पावावयाची, पावण्याची, मिळवण्याची खूण. खूण म्हणजे ती गुरुकिल्ली, किंवा त्याला द्वितीयेसी संकेत जो दावी जेतो, तया सांडुनी चंद्रमा भावी जेतो, मनाच्या श्लोकामध्ये आहे. द्वितीयेसी चंद्र, द्वितीयेचा चंद्रकोर अतिशय बारीक असते आणि ती दिसत नाही. मग त्याला काय करतात की समजा एखाद्याला ती चंद्रकोर दाखवायची असेल तर मग काय केलं जातं, हां तुला हे समोरचं घर दिसतंय का, दिसलं. त्याच्यापुढे ते झाड दिसतंय का, दिसलं. मग त्याच्यापुढे तुला फांदी दिसते का, दिसली. आता त्या फांदीचं टोक जिथे संपतंय की नाही, हां संपतंय तिथे, त्याच्या पुढे बघ थोडंसं, हां दिसली, ती चंद्रकोर दिसली. आता मी जेव्हा ती चंद्रकोर बघतो तेव्हा ती फांदी, ते टोक, त्याच्यामागचं ते झाड आणि झाडामागचं घर सगळं मागे सरतं. द्वितीयेसी संकेत जो दावी जेतो, तो संकेत तया सांडुनी, त्या सगळ्या संकेताला, म्हणजे ते घर, झाड, फांदी, अमक तमक, तया सांडुनी चंद्रमा भावी जेतो. फक्त चंद्रच बघायचा नंतर. एक्झॅक्टली इथे तसंच आहे. आत्मा पावावयाची खूण. खूण काय आहे आत्मा पावावयाची? आधी पहावे मी कोण. दॅट्स ऑल. तुम्ही म्हणाल मग हे विशेष काय आहे? हे ध्यानाला बसल्यानंतर विशेष काय हे कळतं. तोपर्यंत हे विशेष काय हे कळत नाही. पावावयाची खूण करायची असेल तर ध्यानाला बसायला पाहिजे, नामाला बसायला पाहिजे. आणि नामाला आणि ध्यानाला मी जर बसत असेन तर मग मी कोण आहे हे जेव्हा मी त्या ध्यानावस्थेमध्ये प्रयत्न करायला लागतो, नक्की मी अहम ऐसे जे स्फुरण, ते नक्की कुठे आहे? ध्यानाला बसल्यानंतर आपल्याला हा स्थूल देह प्रचंड मोठा आहे असं जाणवायला लागतं. आणि मग त्या वेळात आपल्याच हार्टबीट्स, हृदयाचे ठोके, त्याने माझं शरीर कंपित होतंय हे समजायला लागतं. तोपर्यंत दिस इज द लिटमस्ट स्टार्ट्स आहे. अगदी सुरुवातीला मी स्वस्थ बसलो अतिशय, की मला हे माझं स्थूल शरीर अत्यंत जड आणि प्रचंड मोठं विस्ताराचं आहे असं वाटायला लागतं. आणि त्या वेळामध्ये माझ्या हृदयाच्या ठोक्याने, त्या व्हायब्रेशनने माझं शरीराच्या सगळ्या अंगापर्यंत त्या व्हायब्रेशन्स येत आहेत आणि किंचित हलतोय मी हे जाणवतं. त्यासाठी आपण तेवढं सूक्ष्म व्हावं लागतं. आणि मग त्यावेळेत लक्षात येतं की हा स्थूल शरीराचा मी जो धरतोय तो मी नाही, ह्याच्या व्यतिरिक्त मी कोणतरी आहे. आणि तो मी कोण हे बघत जाणे हीच साधना आहे. आधी पहावे मी कोण, आपणास शोधिता पूर्ण समाधान बाणे. त्या मीचा शोध घ्यायला लागलो की समाधान पूर्ण मिळतं. आणि त्या मीचा शोध घेणं ह्याचसाठीच सगळी धडपड चालू आहे. पंचसमासी असो, आत्माराम असो, समर्थांचे सगळं वाङ्मय असो, सगळी धडपड ती त्या मीला शोधण्यासाठीचीच आहे. किंवा साधनाच मुळी मीला शोधायच्यासाठीची आहे.
आपणास शोधिता पूर्ण समाधान बाणी. मी माझा जेव्हा शोध घ्यायला लागेन तेव्हा मी समाधान मिळवू शकणार आहे. मग समर्थ इथे त्याच्यासाठी काय 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 मी म्हणून म्हणतोय आपण ते समर्थ थोडक्यामध्ये सांगतात पुढच्या ओवीत. ती पुढची ओवी आहे, देह माझा, आपल्याला स्क्रीनवर दिसतेली, देह माझा ऐसे जाणतो तरी देहा वेगळाची तो. धणी गुरु माझे म्हणतो तरी तो गुरुही नव्हे. देह माझा ऐसे जाणतो तरी देहा वेगळाची तो. धणी गुरु माझे म्हणतो तरी तो गुरु ही नव्हे. समर्थाने देहापासून सुरुवात केली आणि तिथूनच सुरुवात होते. कारण देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, हेच तर समर्थांनी सांगितलेलं सूत्र आहे. मग सुरुवात मला इथूनच करायची. देह, मी देह असं मी म्हणतो तेव्हा मला कळतं देहापासून मी वेगळा आहे. देहाच्यापासून मी वेगळा आहे हे खरंच सांगू तर आपल्या सगळ्यांचा नित्याचा अनुभव आहे. आणि आपण म्हणतो ना, माझ्या हाताला भाजलं, माझ्या पायामध्ये काटा गेला, माझ्यात काटा गेला असं नाही म्हणत. मला भाजलं असं आपण म्हणतो, पण स्पेसिफिक सांगायचं माझा हात भाजला. म्हणजे हात पाय हे सगळे इंद्रिय ही माझ्यापेक्षा वेगळी आहेत आणि मी त्यांच्यापेक्षा वेगळा आहे हे मला कळतंय. आणि किंबहुना हात भाजलाय त्याला क्युअर करता येतो. आता थोडंसं जरा काही विपरीत अंगाचं उदाहरण देऊन, काही वेळा अपंगत्व येतं, काही वेळा एखादा अवयव आपला नाहीसा होतो. वास्तविक पाहता तो माझ्या देहामधला अविभाज्य जरी घटक असला आणि तो मला अत्यावश्यक जरी घटक असला तरी असा कुठलाही घटक, हात असो पाय असो, कुठलाही अवयव इंद्रिय, ती कार्यरत नाहीशी जरी झाली तरी मी कार्यरत असतो. ह्याचा अर्थ मी त्या सगळ्यांपासून वेगळा आहे, मी त्यापासून अलिप्त आहे. माझा त्याच्याशी संबंध तितकाच आहे जितका अळूच्या वर असलेल्या पाण्याचा. पाणी अळूच्या पानावरच आहे, परंतु त्या अळवाच्या पानाला पाण्याचा संबंध कधीही येत नाही. तसं देह माझा ऐसे जाणतो तरी देहा वेगळाची तो, तरी तो देहा वेगळा आहे. आणि म्हणून तर चत्वार देह निरसावे, साधके देहातीत भावे. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण ही 4 देह आहेत. इथे समर्थ सांगतात देह माझा ऐसे जाणतो म्हणजे 4 देह असे मी माझे म्हणत असतो. स्थूल देह हा दिसणारा, सूक्ष्म देह मनबुद्धी इत्यादी गोष्टींचा, कारण देह तो अज्ञान रूपी, आणि महाकारण देह केवळ शुद्ध स्वरूपाची जाणीव, तो कारण देह, महाकारण देह. या 4ही गोष्टी, हे 4ही देह निरसले, नाहीसे केले म्हणजे जो उरेल तो मी आहे. आणि म्हणून याला समर्थ म्हणतात विवेक प्रळय. ह्याचंच नाव विवेक प्रळय. मी विवेकाने ह्या सगळ्या गोष्टींचा निराश करणे, त्याला म्हणायचं विवेक प्रळय. 5 प्रळय समर्थांनी दासबोधामध्ये सांगितले, त्यापैकी 5वा प्रळय हा विवेकाचा. तर धणी गुरु माझे म्हणतो तरी तो गुरुही नव्हे. धणी म्हणजे माझे मालक आणि गुरु म्हणजे गुर. इथे समर्थाने ग्राम्य उदाहरण दिलेलं आहे, सामान्य उदाहरण, की हे सगळे मी माझे माझे म्हणत असतो. म्हणजे हा देह माझा म्हणतो, मी ज्याच्याकडे नोकरी करतोय ते सगळे माझे म्हणतो. इथे असं गृहीत धरायचं की आपण माझं ज्याला म्हणतोय आपल्या नातेवाईकांसकट सगळं, आणि गुर म्हणजे इथे असं धरायचं की ह्या सगळ्या वस्तू ज्या ज्या मी गोळा करून ठेवलेल्या आहेत माझ्या म्हणून, सगळ्या वस्तू मी गोळा करून ठेवलेल्या असतात. आपलं आयुष्यच या वस्तू गोळा करण्यात जातं. आणि गंमत सांगतो, आपण कुठेही पिकनिकला गेलो की लिटरली 50% निरुपयोगी वस्तू घरात आणून ठेवतो, ज्यांचा मला काही उपयोग नसतो आणि लोकांनाही उपयोग नसतो. गिफ्ट आयटम्स, त्या गिफ्ट दिल्यानंतर गिफ्ट घेणाऱ्याला तात्पुरतं, बाकी काही उपयोग नसतो त्याचा. असं असंख्यात वेळा आपल्या जीवनात घडतं. अर्थात रीतिरिवाजाप्रमाणे आपलं जीवन चालू राहतं आणि ते तसंच चालू ठेवायचं, त्याबद्दल काही वाद नाही. परंतु मला हे कळायला पाहिजे की ज्या गोष्टी मी माझ्या उपयोगाच्या म्हणून मी आणणार आहे त्या मी माझ्या गुंतवणुकीचंच साधन करणार आहे, बाकी मी काही करणार नाही आहे. त्याला एक उत्तम उदाहरण देतात, आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती असतील. एक फार मोठे अधिकारी संन्यासी होते आणि ते खूप साधना उत्तम करत होते. आणि त्यांची साधना अगदी उत्तम प्रकारची चालू असताना वय झालं आणि त्यांच्या एका शिष्याने त्यांना
हरिणाच्या चामड्याची पादुका त्यांना पायात घालण्यासाठी मोजडी ही आणून दिली. त्या चालू शकतात संन्यासाच्या ह्याच्यामध्ये. तर ह्यांचे प्राण जात असताना त्यांचं सहज लक्ष त्या मोजडीवर पडलं. त्या वापरल्याच गेलेल्या नव्हत्या त्यांच्याकडनं, ती तशीच राहिली होती. आणि प्राण जाताक्षणी त्याच्यावर लक्ष पडलं, प्राण सुटले. दुसरा एक संन्यासी एका घरामध्ये गेला आणि पाळण्यात बाळ होतं. आणि त्या पाळण्यात असलेल्या बाळाला म्हणाले, अडकलास ना लेका, एवढं म्हणून गेले निघून. चामड्यामध्ये अडकलास. आणि ते जे जन्माला आलेलं बाळ ते म्हणजे रोहिदास, संत रोहिदास. तर त्या चामड्यामध्ये अडकलं चित्त आणि तो जन्म घ्यावा लागला तिथे, ज्याचं सगळं आयुष्य चामड्यामध्ये गेलं. अर्थात तो जीव परिपूर्ण ज्ञानाच्या अगदी सीमेवर पोचलेला होता, म्हणून हे जन्मजातच वैराग्याने आलेले होते. आणि वैराग्य स्थिर झालेले असल्यामुळे ज्ञान तत्काळ ते ज्ञानीच झाले. त्यांना कुठला पुढे काय ते प्रारब्धानुसार त्यांना तिथे जन्म घ्यावा लागला. ती जी काही वासना थोडीशी उरलेली होती, वास्तविक पाहता इतकी सूक्ष्म होती की त्यांनी फक्त बघितलंय, अरे ते वापरायचे राहिले एवढाच मुद्दा. प्राण जाताना ती उर्मी ती घेऊन गेली बरोबर. आणि ती जी उर्मी घेऊन गेली ती फलद्रूप होण्यासाठी म्हणून तिथे जन्म घ्यावा लागला. मग त्यांचं आयुष्य चामड्यामध्ये गेलं. त्यांना चामड्यामध्ये आयुष्य गेलं ह्याच्याशी कमी कर्तव्य आहे. कर्तव्य आपलं एवढं आहे, जी थोडीशी राहिलेली वासना आहे त्याने एवढं भोगावं लागलं. लक्षात घ्या, मी किती वस्तू आणतो, असंख्य वस्तू आणतो, असंख्य गोळा करतो, असंख्य ठिकाणी अडकलेलं असतं माझं चित्त, त्याने मला किती, म्हणून जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. त्याने तो जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकत राहतो, आपण अडकत राहतो. आणि म्हणून इथे उदाहरण दिलेलं आहे, धनी गुरु माझे, म्हणजे हे सगळं. मग व्यवहारामध्ये असो, व्यवहारामध्ये माझे माझे म्हणणारे आणि माझं माझं म्हटलं जाणारं, जिवंत आणि निर्जीव सगळं काही. तरी तो गुरुही नव्हे, तरी त्यातलं काहीही मी नसतो. माझं असतं ते माझं असतं, याच्यापेक्षा म्हणजे माझ्यापेक्षा ते वेगळं आहे, तो मी नाही आहे. हा निराश होतो. विवेकाने हे बाजूला सारायचे. यालाच म्हणायचं सारासार विचार. हे सार सगळं हे असार आहे. सार काय आहे? फक्त आत्मतत्व तेवढंच सार. मग पुढल्या ओवीत समर्थ इथे सांगतात, पुढली ओवी बघूया. सर्व पदार्थ धणी जाणे, परी तो पदार्थ धणी होऊ नेणे, तैसा आत्मा सकळ जाणे, परी तो तया वेगळा. स्क्रीनवर आपल्याला ती ओवी दिसते. सर्व पदार्थ धणी जाणे, परी तो पदार्थ धणी होऊ नेणे, तैसा आत्मा सकळ जाणे, परी तो तया वेगळा. खूप छान आहे ओवी. तो धणी म्हणजे मी. तर धणी सगळे पदार्थ जाणतो. मी माझ्या घरात असणाऱ्या सगळ्या वस्तू जाणतो. आणि त्या वस्तू कुठे काय ठेवल्या आहेत. माझ्या घरात समजा एखाद्याला मी काहीतरी विसरून आलो, म्हणजे एक किल्ली दिली माझ्या घराची, तेवढं माझ्या घरातनं घेऊन ये. मला ते लक्षात असतं, ते कुठे ठेवलं आहे. त्या कपाटामध्ये, कपाट उघड, कपाटाच्या वरच्या दुसऱ्या कप्प्यामध्ये त्या अमक्या अमक्या वस्तूच्या खाली ती वस्तू आहे. मिळाली मिळाली घेऊन ये. मला त्या सगळ्या घरातल्या वस्तू आठवतात. त्या सगळ्या घरात वस्तू कुठे कुठे काय काय ठेवल्या आहेत सगळ्याचं ज्ञान असतं. मला ते ज्ञान आहे, पण त्या वस्तू मी नाही आहे. समर्थ इथे स्पेसिफिक करतात, सर्व पदार्थ धणी जाणे, परी तो पदार्थ धणी होऊ नेणे. तो पदार्थ मात्र धनी कधीच होत नाही. मी पलंग होऊन पडलोय, मी पलंग रूप झालोय, नाही होत. मी दागिने करतो, दागिने रूप होऊन झालोय, नाही होत. मी अनेक पदार्थ घेतो आणि ते रूप मी होऊन बसलोय, नाही होत. कारण ते मी नाही आहे, म्हणून मी ते होऊ शकत नाही. जसं ते पदार्थ मी नाही, तसंच समर्थन सांगायचंय, हा देह मी जाणतो, तो देह मी नाही, मी हा देह होऊ शकत नाही, हा इथेच पडून जातो. आणि त्या विषयाबद्दलचं आपण उद्याला चिंतन करूया. जय जय रघुवीर समर्थ.